अकोले तालुक्यात जलजीवन मिशनची दयनीय अवस्था, ग्रामस्थात तीव्र संताप। अकोले तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। लवाळवाडी येथे पाण्याच्या टाकीसाठी साहित्य आणूनही काम सुरू झालेले नाहीये। अनेक ठिकाणी जलजीवनाची कामे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे संथ गतीने सुरू असून काही ठिकाणी पूर्णपणे बंद आहे। शिंगणवाडीतील जलजीवन मिशनचे पूर्ण व निकृष्ट काम शिंगणवाडी गावातील जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात येणारी पाण्याची टाकी 4 महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेतच आहे। ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले असून उघड्यावर ठेवलेल्या सिमेंटच्या गोण्या फुटल्या, त्यामुळे त्याचे गोटे तयार झाले। तसेच पाईपलाईनवर माती टाकून ती गाळण्यात आली आहे। ग्रामस्थांनी स्थानिक तसेच माजी आमदार वैभव किचड तसेच समाजसेवक अनंत महादुघाणे आणि जलजीवन मिशनचे मुख्य अभियंता मीनाक्षी पालांडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर समाजसेवक अनंत महादुघाणे, तुकाराम खाडे, रामदास पिचड, सुनील पवार, कुशाबा पोकळे, निवृत्ती पोकळे, गंगा पोकळे, विठ्ठल मध्ये, बच्चू पोकळे यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी करण्यात आली आहे। पाहणी दरम्यान काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचं स्पष्ट झालंय। प्रशासनाकडे कारवाईची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। संबंधित अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अकोले तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। अनेक भागात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची दुरवस्था पाहता ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे। धरण जवळ असतानाही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। ही गंभीर परिस्थिती आहे। शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। नमस्कार, मी निवृत्ती रामा पोकळे, मुक्काम शिंगणवाडी, पोस्ट उडदावणे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर इथला रहिवासी असून आमच्या गावामध्ये जलजीवनचं काम डिसेंबरला या टाकीचं काम झालेलं आहे। तिथून त्या कॉन्ट्रॅक्टदाराने कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी लक्ष घातलेलं नसल्या कारणाने आम्ही आज सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर आमचे समाजसेवक माननीय डॉक्टर आनंदजी घाणे साहेब ते सुद्धा या काम पाहणीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। माझी विनंती असेल की हे काम लवकरात लवकर मार्गी लावावं अशी मी शासनाकडे विनंती करतो। धन्यवाद। आज 4 महिने झाले टाकीचं काम अपुरं आहे आणि दुसऱ्या बी वाडीला टाकी नाही, विहीर नाही अजून। तेव्हा आम्ही काय करावे? लवकर हे काम सुरू करावे हे बोलून माझे 2 शब्द संपवतो। आज डिसेंबर महिन्यामध्ये जलजीवनच्या टाकीचं काम चालू केलं। त्या 2-3 दिवस कॉन्ट्रॅक्टदाराला तिथून त्याचं काही इकडं आलाच नाही। अजून 2 वर्षामध्ये टाकीचं काम त्याला करायचं, पण तो तिथं अजून कुठल्या प्रकारचं त्याने सुरुवात केलेली नाही। आणि इथं या आजूबाजूला घरं आहेत, तिथं लहान लहान लेकरं आहेत। ते एखादा लेकरं जर पळत पळत आला आणि त्या एवढ्या खोल खड्ड्यात जर गेला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार? तेव्हा माझे जे कोण कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हे कामं मार्गी लावावे। नमस्ते, मी समाजसेवक अनंत महादुघाणे। आज सिंगणवाडी येथे जलजीवनचे कामाची जी सायपन चालू आहे ती बघण्यासाठी ग्रामस्थ निवृत्ती पोकळे असतील, माझे मित्र कुशाबा पोकळे असतील, पाटील साहेब असतील आणि इतर ग्रामस्थ माझ्याबरोबर असलेले सहकारी मित्र परिवार। आज आम्ही सिंगणवाडीची प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघितली असता सिमेंट जे आहे ते एकदम निकृष्ट दर्श वापरलं आहे। त्या सिमेंटमध्ये एकदम खडे झालेले आहेत आणि टाकीचं काम डिसेंबरमध्ये चालू आहे। आणि हे प्रशासन झोपेचं सोंग घेऊन आज कोणाला पाठीशी घालतं हे ठेकेदारांना माहीत नाही आहे। गेल्या 2 वर्षापासून जलजीवनचे कामं जर अकोला तालुक्यात चालू आहेत, आता पिण्याचं पाणी कधी देणार तुम्ही? कधी
हा प्रश्न तर लांबच राहिला. पण होणारं काम जर निकृष्ट दर्जाचे होत असेल तर उद्या 50 वर्षामध्ये हे लोकांनी जगायचं कसं, पाणी आणायचं कुठून? यासाठी शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावं. आज या टाकीमध्ये मी स्वतः प्रत्यक्ष बघतोय, डिसेंबरमध्ये झालेली टाकी आहे, तिथे जर बांधकाम निकृष्ट दर्जाचं दिसतंय, खाली फाउंडेशन वर आणि वर उंची किती आहे माहीत नाही आहे. आता त्यांची जो प्लॅन आहे तो प्लॅन इथं कुठं लावलेला दिसत नाही आणि प्लॅन लावायची जबाबदारी ही ठेकेदाराची आणि प्रशासनाची आहे. कुठं याचा मॅप दिसत नाही, काही नाही आहे, नेमकं काम चालू कुठे आहे. आणि जे ठिकाणी यांनी जी सायपन घेतली ती ओपन वरच्या वर आहे, 3-3.5 फुटाच्या अंतरावर सायपन खाली खोटली गेली पाहिजे असं गाईडलाईन्स असताना ठेकेदारांनी कुठेही त्या मोजमाप केलं नाही. हे अगोदर जे साळुंके कोणी होते आणि ते साळुंकेने जेवढं काम चांगलं करून घ्यायला पाहिजे त्याचं पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे. साळुंके साहेबांचं काम हे निकृष्ट दर्जाच्या तालुक्यामध्ये झालेलं आहे. त्याच्या कामाची शासनाने दखल घेऊन त्याची खातेन्याय चौकशी करावी. हे कामं का निकृष्ट दर्जाची झाली त्याच्या काळामध्ये याचा पण शोध घेतला पाहिजे. माननीय BDO साहेब माने यांना पण आवाहन करतो, माननीय CO साहेब येलेरकर साहेब यांनी पण त्यांच्यावर विभागीय चौकशी लावून त्याचा प्रस्ताव सादर करून ह्या कामांची वाताहत झालेली आहे. आदिवासी भागामध्ये जिथं जिथं जलजीवनची कामं चालू आहेत, बिगर फाउंडेशनच्या टाक्या चालू आहेत, जिथं फाउंडेशन पण नाही आहे अशा ठिकाणी टाक्या टाकलेल्या गेल्या. त्याची सर्व जनतेतून मागणी होते, सर्वसामान्य जनता आज ओरडते. पाण्यापासून आज सर्व जनता पाण्याविना भिकारी आहे आणि पाण्याचं आमचं पाणी तर उशालं आहे, पण प्यायची आम्हाला कोरड आहे, घशाला कोरड आहे. ह्या अशी परिस्थिती करून ठेवली आहे शासनाने आणि प्रशासनाने 2 वर्षामध्ये. जलजीवनच्या नावाखाली फुकट पैसा वाया चालू आहे. तरी शासनाने याकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन आणि या कामाची चौकशी व्हावी. माननीय मधुकरराव पिचड साहेब यांनी पण जे आपले विभागीय आयुक्त आले होते जलजीवनचे मॅडम, त्यांना पण त्यावेळेस निर्देश आणून दिलं. त्यांनी म्हटले आम्ही कर्मचाऱ्यांना पाठीशी अधिकाऱ्यांना घालणार नाही, पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मॅडम तुम्ही प्रत्यक्ष या आदिवासी भागामधले हाल. आज आदिवासी भागामध्ये वाड्या वस्त्यांना पाणी नाही आणि ग्रामसेवक लोक घरी बसलेली आहेत. आठवड्यातून 2दा येणारे ग्रामसेवक एका वेळेस उपलब्ध होत नाही. काही ठिकाणी 15-15 दिवसाला ग्रामसेवक व्हिजिट मारतो. ही वस्तुस्थिती जर केलो आणि असं आणि जर ग्रामस्थांना जर अकोल्यात जाऊन सांगावं लागत असेल का साहेब आम्हाला पिण्याला पाणी नाही, ह्याकडे प्रशासनाने बघावं आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे हे करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करा. अशा कर्मचाऱ्यांना जर जनतेचे हालहालपेष्ट करत असतील आणि जनता वारंवार सोडून आपला फक्त पगार मिळत असेल म्हणून काम करत असतील त्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध आणलेच पाहिजे. ही मी ते शासनाला प्रशासनाला विनंती करू थांबतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.